श्रोते हो नमस्कार. आपल्या लाडक्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता दिवाळी आलेली आहे आणि ऐन दिवाळीमध्ये आपण आमचा हा खास पॉडकास्ट ऐकणार आहात. हा पॉडकास्ट खास असावा यासाठी मी पाचारण केलेलं आहे माझे मित्र, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि राजकीय सल्लागार राजेंद्र हुंजे यांना. राजेंद्र, कट्ट्यावर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. धन्यवाद संतोष. राजेंद्रचं आणि आपल्या स्टोरीटेल कट्ट्याचं अतिशय जवळचं आणि जुनं नातं आहे, कारण इथेच त्यांनी अनेक वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत. त्यातला एक उत्तम संवादक कसा व्हावं या विषयावरचा पॉडकास्ट अतिशय गाजला होता. म्हणूनच आता दिवाळीचा स्पेशल पॉडकास्ट आज आपण राजेंद्र हुंजेंसोबत करतो आहे. राजेंद्र, दिवाळी आता आलेली आहे, त्यानिमित्त आपण सर्व श्रोत्यांना, आपल्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. बिलकुल संतोष, सर्वप्रथम स्टोरीटेलच्या सगळ्या टीमला, तुला आणि स्टोरीटेलचे सर्व श्रोते आणि प्रेक्षक या सगळ्यांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली तशीच तेजोमय, प्रकाशमय आणि तुमच्या जीवनामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग निघून जावोत, अंधार दूर हो आणि तेजाकडून तिमिराकडे असं सगळी वाटचाल तुमची चालत राहू. याच्यातून तिमिरातून तुम्ही जे वाटचाल आत्तापर्यंत करत आलेले आहेत ते तेजोमय वलय ते तुम्हाला मिळत राहो आणि सुखाचे दिवस या पुढच्या काळामध्ये आनंदाने जगता यावेत. सुख मिळवावं लागतं, पण ते मिळवण्यासाठी काही चटके सोसावे लागतात. ते चटके आता निवडणुकीत राजकीय लोकांना सोसावे लागतात. त्याच्याविषयीच आपण बिलकुल आजचा हा स्पेशल पॉडकास्ट आम्ही ॲक्च्युली राजकारण डोळ्यापुढे ठेवून करतो आहोत. तो राजकारण, दिवाळी आणि फटाके. आता हे कसं आपण मिश्रण याचं साध्य करणार आहोत ते आता तुम्हाला या गप्पांमधून कळेल. पण त्याच्या आधी थोडंसं आपलं बॅकग्राऊंडमध्ये आपण जाण्यासाठी, दरवर्षी दिवाळी तुमची कशी असते आणि यावर्षी वेगळी कशी वाटते? दिवाळीला खरं तर म्हणजे गावापासून जेव्हा मी या क्षेत्रात आल्यापासून दूर झालो, त्यामुळे गावातली आपण लहानपणी अनुभवलेली दिवाळी, पहाटेची अंघोळ असेल पहिलं, त्यानंतर फटाके, फुलबाजा घेऊन पहाटे गडबड सगळ्या मुलांची सुरू असते, किंवा प्रत्येक दारामध्ये शेणाचा सडा आणि त्यावर काढलेली सुंदर रांगोळी आणि तो येणारा मातकट वास, बरोबर, आणि घरामध्ये फराळाचा सुगंध, हे सगळे आस्वाद घेण्याच्या ज्या गोष्टी आहेत या शहरात आल्यानंतर कुठतरी असं वाटतं की आपण त्या चौकटीच्या आत अडकून पडलेलो आहोत आणि त्याच्यातून पुढं होतंय असं की ती चौकट मोडायची असेल तर मग जगण्याचे काय आयाम बदलावे लागतील का. आणि ते बदलत असताना माझी रोजची धावपळ आणि आपल्या संस्कृतीतले एकूण टप्पे ह्याला मी मॅच करता करता कुठतरी माझी दमछाक होते का, असा हा दिवाळीचा एक वेगळाच संभ्रमावस्थेतला प्रसंग नेहमी दिवाळीमध्ये येतो. पण ही दिवाळी साजरी करताना कायम लहानपणी ज्या मित्रांसोबत मी खेळलो, ज्या गावातून मी वाढलो, ज्या ठिकाणी मी काही गोष्टी पाहिल्या, तर ती लोकं जी मला शहरात भेटतात, तर त्या लोकांबरोबर दिवाळी साजरी करायला मला निश्चितपणे आवडते. आणि त्या लोकांना सतत मी असेल, माझं कुटुंब असेल, आम्ही त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासाठी म्हणून काही करता येतं का याचा निश्चित विचार करत असतो. आणि मागच्याही दिवाळीत ते केलं, याही दिवाळीत आम्ही ते करतो. कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं याच्यातच खरी दीपावली असते आणि त्याच्यावरच्या चेहऱ्यावर दिसणारा तेज, याच्यातून तुम्हाला मिळालेला प्रकाश नवा वाटा शोधण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून दिवाळी साजरी करावी असं मला वाटतं. वा. पण ज्या गावातनं आपण आलेलो आहोत, म्हणजे मराठवाड्यातल्या एका छोट्या गावातनं आपण आलेलो आहोत, तू आलेला आहे, मी आलेला आहे, तिथली दिवाळी आणि आता मुंबई, डोंबिवली किंवा पुणे अशा मोठ्या शहरांमधली दिवाळी, ह्याच्यात आपण आता म्हणजे असा हा आपला प्रवास झालेला आहे. हे सगळं पाहत असताना खरोखर गावच्या दिवाळीची खूप आठवण येत असेल? सातत्याने येते. म्हणजे आत्ता मला कायम कुठल्याही सणाच्या वेळेला गावातल्या मित्रांचे फोन येतात, अरे काय तू येत नाहीस दिवाळीला, अरे तू काय याला गणपतीला येत नाहीस. म्हणजे ही जी आस असते ना की लहानपणी जी मित्र आपल्यासोबत फटाके उडवताना एकत्र होते, एकमेकांच्या हातात फुलबाजी घेऊन आनंद साजरा करताना एकत्र होते, गणपती बाप्पा मोरया म्हणताना एकत्र होते, तर ती दिवाळी साजरी करताना आता कुठतरी, म्हणून मी मागाशी सुरुवातीला जे म्हणालो की एका चौकटीत आपण वावरायला लागलो आणि ती दिवाळी बंदिस्त झाली. म्हणजे गावाकडं दिवाळी यायच्या आधी 8-10 दिवस किराणा दुकानातनं माल आणण्याची गडबड आणि घरात आणून ती चुलीवर बसून शेंगदाणे भाजण्यापासून ते चिवड्याला फोडणी देण्यापर्यंतची धावपळ आणि घरात बसून आईला चकलीच्या त्या पात्रामध्ये गोल गोल चकल्या काढून पटापट तळून देण्याची गडबड असेल, किंवा करंजीमध्ये सारण भरण्यासाठी लागलेली लगबग असेल. तर हे कुठतरी शहरात आता रेडीमेड पद्धतीने मिळत असल्यामुळं त्याचा आपल्या पुढील जी पिढी आहे या पिढीला त्याचा आनंद घेता येत नाही, कारण सगळंच रेडीमेड मिळतं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला खाद्य रेडीमेड मिळत आहे, पुस्तकं रेडीमेड मिळत आहेत, संघर्ष रेडीमेड मिळतोय, करावं काहीच लागत, दिवाळीच रेडीमेड, सगळीच दिवाळी रेडीमेड झाली आहे. त्यामुळं या रेडीमेड दिवाळीचा आनंद
तुमच्या ह्याच्यामध्ये फार काही तुम्हाला जाणवणार नाही. पण जर आजही तुम्ही गावाकडे गेलात तर गावाकडे गेल्यानंतर तिथे गावकुसामध्ये त्या वाड्या वस्त्यातल्या झोपडीवर एखादा कंदील अडकवलेला असेल आणि त्याचा मिणमिणता प्रकाश रात्रीच्या ह्याच्यात जो दिसतो आणि दाराच्या पुढं ती आजी शेणाचा सडा सारवण करून रांगोळी काढून 2 पणत्या लावते आणि तिचं घर सजवते. तर याच्यातली जी दिवाळीतली मजा आहे म्हणजे दीपोत्सव ज्याला आपण म्हणतो, तो दीपोत्सव खऱ्या अर्थाने हा दीपोत्सव आहे. आणि त्या दीपोत्सवाची आठवण शहरातल्या गजबजलेल्या आणि लखलखलेल्या पूर्ण लाईटिंगच्या रोषणाईमध्ये ती मजा नाही मिळणार. म्हणून गावाकडे जाऊन अंधारलेल्या वाटांमध्ये दिसणाऱ्या पणतीचा मिणमिणता प्रकाश हा देखील तुम्हाला एका वेगळ्या दिशेकडे घेऊन जाऊ शकतो. मला म्हणजे कुसुमाग्रजांची ती ओळ आठवते, नवलाख तळपती दीपविजेचे येथे उतरली तारका दले जणू नगरात स्मरते आणि करते व्याकुळ केव्हा ती माझ घरातील मंद दिव्याची वात. तर असो, आता हे झालं गावातली दिवाळी आणि शहरातली दिवाळी, यात जे एक मानसिक अंतर आपण पाहतो आहोत ते आता राजेंद्रने खूप छान पद्धतीने उलगडून दाखवलं. पण आता थोडासा वेगळा प्रश्न मी विचारतोय, तो आपल्या ह्या दिवाळीला देखील अनुषंगिक आहे. तो असा, ही झाली आपली सर्वांची सर्वसामान्यांची दिवाळी. राजकीय लोकांची दिवाळी कशी असते? कारण तू आता पत्रकारितेच्या याच्यात 25 वर्षांपासून कार्यरत आहेस, विशेषतः राजकीय क्षेत्राशी जास्त निगडीत आहे, राजकीय विश्लेषक सल्लागार म्हणून तू अनेकांशी निगडीत आहेस. ह्या लोकांची दिवाळी कशी असते? का त्यांना रोजच दिवाळी असते काय? आत्ता असं झालं आहे की ऐन दिवाळीमध्ये निवडणूक लागल्यामुळं दिवाळीतच शिमगा होण्याची वेळ आली. म्हणजे दिवाळीमध्ये आपण फटाके फोडतोय, मला माहिती आहे. फटाके फुटल्यानंतर डाम डोम जे काही रात्रभर आवाज येतात शहरामध्ये, खूप काही बिल्डिंग झाल्यामुळं त्याच्या कॉलनीत आवाज जर झाला तर तो कॉम्प्रेस होऊन जास्त अजून मोठा आवाज आपल्याला तो कर्कशपणा वाटतो. पण ह्या दिवाळीमध्ये तो कर्कशपणा तुम्हाला नेत्यांच्या भाषणांमध्ये दिसेल, तो कर्कशपणा स्पीकरवरती चालू असलेल्या प्रचारांमध्ये दिसेल आणि मला तिकीट नाही दिलं म्हणून आकांड तांडव करून शिमगा करणाऱ्या नेत्यांमध्ये पण दिसेल. म्हणजे हे सगळे प्रकार आत्ता घडताना दिसत आहेत. म्हणजे आपण भेटतोय तो दिवस अर्ज भरण्याच्या दिवसानंतरचं आपण ऐकून समजूया. अर्ज छाननी होईल, अर्ज छाननी झाल्यानंतर उरतील, नंतर मध्ये दिवाळीच्या काही 4 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, परत नंतरनं तुम्हाला अर्ज माघारीचा दिवस आहे आणि मग खरा शिमगा दिवाळीनंतरचा तो सुरू होईल. बापरे. पण आता इतक्या वर्षांचा म्हणजे जवळपास 3 दशकं म्हणू आपण, 3 दशकांपासून आपण जवळून ह्या सगळ्या गोष्टी पाहतोय आणि त्यातल्या त्यात मागच्या 10 वर्षात किंवा त्यातल्या त्यात आणखी 5 वर्षात राजकीय पटलावरती तू आणखी जवळून सगळ्यांसोबत काम करतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतोय. हे सगळं पाहताना आपली राजकीय वाटचाल एक राज्य म्हणून, एक देश म्हणून तितकी प्रगल्भपणे होते आहे का, किंवा काय काय वाटतं? थोडासा एक सिरियस थॉट दिल्यानंतर काय वाटतं? एक आहे ना संतोष, निश्चितपणे म्हणजे गेल्या 25-30 वर्ष जी पत्रकारितेमध्ये तू आणि मी दोघंही एकत्र आपण काम करतो आहे, मला महाराष्ट्राची राजकीय वाटचाल जी गेल्या माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये जर दिसली तर त्याच्यातला महाराष्ट्राला एक पुरोगामित्वाचा वारसा मोठा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा मोठा आहे, त्याबरोबरच इतर विचारधारेचा देखील वारसा मोठा आहे. म्हणजे सगळीच नावं मी आत्ता इथे मला जी आठवली ती मी घेतली. पण या विचारधारेने जी प्रगल्भता देशाला दिशा देण्याकरता दिली, राजकीय समजूत असावी लोकांना आणि ती यावी म्हणून एक विचारसरणी निर्माण केली आणि त्या विचारसरणीला धरून नेते वाटचाल करतील ही त्यांची भाबडी अपेक्षा होती असं मला खेदाने म्हणावं लागतं. कारण त्यांनी ज्या विचारांनी महाराष्ट्राच्या समोर काही मुद्दे मांडले, शाहूंनी जे समाजाच्या भल्यासाठी काही मुद्दे मांडले, आंबेडकरांनी जे काही कायद्याच्या सगळ्या चौकटीमध्ये बसून घटना तयार केली आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल म्हणून भूमिका घेतली. इतकंच नाही तर आंबेडकरांनी पाण्याविषयी लिहिलं, आंबेडकरांनी ऊर्जा जी आपण वीज वापरतो याच्याविषयी लिहिलं, आंबेडकरांनी आपला आवाज बंद होतोय म्हणून मूकनायकासारखं पत्रक काढून त्याच्यातनं पत्रकारितेचा देखील आपला एक आयाम समोर आणून ठेवला की तुम्ही आम्ही जे पत्रकारिता करतोय ह्याचा आवाज कोणी दाबू शकत नाही, तुम्ही लिहू शकता, तुम्ही बोलू शकता, याच्यासाठीचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. मग महाराष्ट्र कुठं जातोय? या सगळ्या काळामध्ये एक वेळ अशी होती की महाराष्ट्रातला मुख्यमंत्री दिल्लीत गेला तर देशभरातल्या मीडियामध्ये चर्चा व्हायची की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत का आला, म्हणजे महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय. म्हणजे देशाचं संपूर्ण लक्ष महाराष्ट्रातल्या गोष्टीवर केंद्रित असायचं, कारण मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे. मग असं असताना आज नेमकं काय झालं आहे? आज महाराष्ट्राने आपली हीच ओळख हरवून ठेवली आहे. हो, ही ओळख का हरवली? कारण आपल्याकडच्या राजकीय स्थित्यंतरामध्ये या ज्या गोष्टी घडल्या
त्या गोष्टीमध्ये प्रत्येक पक्ष आपला मुद्दा रेटण्यामध्ये फक्त यशस्वी झाला, जनता बाजूला राहिली आणि महाराष्ट्र माझा म्हणण्याचा हक्क सगळ्यांनी हरवून ठेवला. मी माझा झालाय, महाराष्ट्र माझा झालेला नाही आहे. तर याच्यामध्ये महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व हरवून ठेवलं आहे, महाराष्ट्राने आपली प्रगल्भता हरवून ठेवली आहे, महाराष्ट्राने देशाला एक प्रकारची दिशा दाखवण्याची होकायंत्राची यंत्रणा आपल्याकडे जी होती ते होकायंत्र आज या राजकीय नेत्यांनी बंद पाडलं आहे. त्यामुळे जनतेला या निवडणुकीमध्ये ठरवावं लागेल की यांची होकायंत्र बंद पाडून यांची नेमकी दिशा कुठं आहे त्यांना दाखवून देण्याची. म्हणजे आपण बटन दाबायला जातो EVMवरचं, पण ते दाबत असताना आपण नेमकं कुणाला मतदान करतोय हे मतदान दिल्यानंतर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ते देण्याआधी आणि बटन दाबण्याआधी आपण सत्सद विवेकबुद्धीने विचार केला पाहिजे की माझ्या महाराष्ट्राची ओळख काय आहे, माझ्या शहराची ओळख काय आहे आणि मी ज्या भागात राहतो त्या भागाला दिलेलं दायित्व त्या मतदानाच्या रूपाने मला परत मिळतंय की नाही याचा विचार करण्याची ही वेळ आहे. बरोबर आहे. अतिशय छान पद्धतीने तू ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मात्र चूक मतदारांचीच आहे. नेतेच जर बदलले तर त्याला कोण जबाबदार? बिलकुल दोघांची पण आहे. मी मतदाराला एकट्याला धाऱ्यावर धरत नाही. याच्यामध्ये काय झालं आहे, शिवसेना 2 पक्ष, राष्ट्रवादी 2 पक्ष, मनसे 3रा पक्ष, त्याच्यानंतर भाजप 5वा पक्ष, वंचित बहुजन आघाडी 6वा पक्ष, MIM 7वा पक्ष, RPI 8वा पक्ष, जनसुराज्य पक्ष 9वा, प्रहार बच्चू कडूंचा 10वा. अशी किती पक्षांची नावं घेऊ? डझनभर जर पक्ष महाराष्ट्रामध्ये झाले तर लोकांनी निवडायचं कोणाला? आणि त्या डझनभर पक्षांमध्ये मला जर कुठल्या एखाद्या घटकामध्ये एखाद्या पक्षामध्ये तिकीट नाही मिळालं तर मी संतोषच्या पक्षात जातो. संतोषच्या पक्षातल्या एकाला तिकीट नाही मिळालं तो राजेंद्रच्या पक्षात येतो. ह्यांच्या दोघांच्याही पक्षात नाही मिळालं तो आणखी कोणाला तरी शोधायला जातो. म्हणजे ज्या नेत्याची भूमिका स्वतःच्या मतदारसंघाविषयी जर इतकी डळमळीत असेल आणि त्याची निष्ठा ज्या पक्षात काम करतो याच्यावर जर नसेल तर तुम्ही दिलेल्या मतांवरती तो किती छान निष्ठा ठेवू शकेल याचा विचार करण्याची वेळ आली. म्हणजे तुम्ही मागितलेल्या गोष्टी तो किती पुरवू शकेल की त्याचेच फक्त सगळ्या संकल्पना पूर्ण करून आपले आयाम बाजूच्यांचे आणि स्वतःचे वाढवण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. पण हे नेते लोक विशेषतः उमेदवार असं म्हणतात. पण सध्या आता निवडणुकीचं प्रक्रिया सुरू आहे म्हणून आपण त्यांना उमेदवार असं कन्सिडर करूया. हे लोक आता आपण याद्या तयार होताना पाहिलेल्या आहेत. अचानक कोणतरी कुठल्या पक्षात जातो, तिथून त्याचं नाव येतं, तिथून परत दुसरीकडे येतो, तिथं अचानक म्हणजे एका रात्रीतनं पक्ष बदललेले आहेत, एका रात्रीत कुणाचं तर म्हणजे दुसऱ्याच पक्षाने यांची जागा घेतलेली आहे. असे खूप म्हणजे कोण कुणाच्या सोबत आहे हेच आता मतदारांना लक्षात येत नाही आत्ता तरी. म्हणजे आता हे नाव मागं घेण्याची तारीख संपल्यानंतर जे काही चित्र येईल ते येईल. पण अशा संभ्रमावस्थेत सध्या जनता आहे, लोक आहेत. ह्याच्यामध्ये कारणीभूत कोण आहे? नेते आहेत का उमेदवार आहेत का ही आपली सिस्टीम आहे? ह्याच्यात गृहीत धरलं जातं आहे का लोकांना? बिलकुल मतदारांना गृहीत धरलं जातं याच्यामध्ये. म्हणजे ही पहिली निवडणूक आहे महाराष्ट्रातली जी मी माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहतोय मी की या निवडणुकीमध्ये अनप्रेडिक्टेबल, अनिश्चित अशा प्रकारचे निकाल तुमच्या हातामध्ये येतील. म्हणजे लोकसभेपर्यंत आपण म्हणत होतो की नाही या भागामध्ये असं होईल, मराठवाड्यात असं होईल, विदर्भात हे या पक्षाचे लोक येतील, पश्चिम महाराष्ट्रात हा बदल होईल, उत्तर महाराष्ट्रामध्ये ह्या घडामोडी होतील, मुंबई कोकणामध्ये हे घडतंय, हे म्हणू शकत होतो. पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही निश्चितपणे हे म्हणू शकत नाही की राजेंद्र निवडून येईल का संतोष निवडून येईल. याचं कारण असं आहे की समोर बसलेल्या मतदाराचा कोणावरही विश्वास नाही आहे. इतक्या प्रकारे ह्या लोकांनी आपली पक्ष बदललेत. आणि ह्याला घडणाऱ्याला कारणं कोणती आहेत? तर या पक्षातली धोरणं, त्यांची नीती आणि स्वार्थीपणा. मलाच फक्त येऊन सत्तेत बसायचं आहे आणि मला सत्तेत खुर्ची मिळत नाही तर माझा पक्ष फोडून मी दुसऱ्याच्या पक्षात जाऊ शकतो आणि माझ्याबरोबर काही आमदार घेऊन जाऊ शकतो. ही जी एक विचारप्रणाली आत्ता रूढ झाली आहे राजकारणामध्ये, याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय अस्तित्वाचं अधःपतन झालं आहे. आणि हे अधःपतन जर असंच होत राहिलं तर मग इतर राज्यामध्ये होत असलेली प्रगती आणि महाराष्ट्रामध्ये होत असलेली प्रगती याच्यामधली दरी ही वाढत राहील, ती तफावत वाढत राहील आणि दोष मग नवी पिढी तुम्हाला आम्हाला देत राहील, राजकीय व्यवस्थेला देत राहील. याला उत्तर द्यायला आपल्याकडं कोणतीही कारणं नसतील. बरोबर. मान खाली घालून बसण्याशिवाय, गप्प राहिल्याशिवाय आपल्याकडे कारणं नसतील. म्हणजे स्वार्थीपणाच्या याच्यावरती आपण फक्त सत्तेच्या लालसेपोटी जर एकत्र येणार असू
आणि त्या सत्तेच्या खुर्चीसाठी भांडण करण्याकरता तू माझ्यापासून दूर हो, नंतर ना आपल्या किती निवडून येतील, मग आपण एकत्र येऊ, सत्ता माझीच खुर्ची तुझी, जनता कोणाची, याला आपल्याला काही घेणं देणं नाही, ही जी राजकीय विचारसरणी सध्या रुजवात होती महाराष्ट्रामध्ये, हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मतदारांनी या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कान टोचले पाहिजेत, मतांच्या रूपाने कान टोचले पाहिजेत. दारापर्यंत मत मागायला आल्यानंतर तुमचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत. मागच्या निवडणुकीमध्ये हे आश्वासन होतं, या निवडणुकीत काय केलं, याचा जाब मतदारांनी विचारला पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये मतदारांच्या हातात आज असलेला मोबाईल प्रचाराचं मोठं साहित्य आहे. त्यांना कोणी सांगण्याची गरज नाही आहे. जे घडतंय ते दुसऱ्या सेकंदाला त्यांच्या हातात मिळत आहे. त्यामुळं त्याच्यानुसार तुम्ही विचार करा. महाराष्ट्रातल्या या नेत्यांना आत्ता त्यांची जागा आणि ते काय करतायत याची जाणीव करून देण्याची ही निवडणूक आहे. आणि लोक आता त्यांच्या मनाचाही थांग लागू देत नाहीत मतदार, असं देखील चित्र स्पष्ट झालेलं आहे मध्यंतरी. म्हणजे हरियाणाचंही निवडणूक त्याचं एक आदर्श उदाहरण आपण म्हणू शकतो, जिथं एकही एक्झिट पोल बरोबर ठरू शकला नाही. बरोबर. महाराष्ट्रात तसंच होण्याची शक्यता वाटते. महाराष्ट्रात तेच होण्याची शक्यता अधिक वाटते मला. याचं कारण असं की जेवढी पक्षांची संख्या वाढती आहे आणि याच्यामध्ये मला एक साधारणतः एक कल जो उमेदवार यादी डिक्लेअर झाली सगळ्यांची, त्याच्यानंतर मला जो दिसतोय त्यामध्ये हरियाणामध्ये काय केलं, भाजपची सत्ता परत का आली, तर हरियाणामध्ये भाजपनी नवे चेहरे दिले, राजस्थानमध्ये नवे चेहरे दिले, मध्य प्रदेशमध्ये नवे चेहरे दिले. त्यामुळं ती सत्ता बदल होताना आपल्याला दिसली. लोक म्हणतात की राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी वेगळी सत्ता येते, तामिळनाडूत 5 वर्षांनी येते, केरळामध्ये वेगळी येते. पण राजस्थानमध्ये त्या गोष्टी घडल्या. महाराष्ट्रामध्ये नवे चेहरे देण्याची अपेक्षा होती, मात्र ते घडलं नाही आहे. ह्याच चेहऱ्यांना भाजपमध्ये संधी मिळाली. काँग्रेसने थोडाफार तो प्रयत्न करण्याचा विचार केला, पण दिलेले चेहरे पण काँग्रेसने ऐन वेळेला बदलले त्यांच्यावर आलेल्या दबावामुळे केला होता. राष्ट्रवादीमध्ये काय झालं, राष्ट्रवादी अजित पवार गटाने बऱ्यापैकी तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांना त्यांच्या 8 मंत्र्यांना तर तिकीट द्यावंच लागणार होतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन शिवसेना शिंदे गटाने काही आयात उमेदवार आणि काही थोडेसे तरुण चेहरे यांना थोडी संधी देण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. पण दुसरीकडं मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवारांची काही माणसं पुढे आपल्या पक्षात घेतली. मग तरुणाईंनी काही सोशल मीडियावरती असा प्रचार चालू केला होता की ज्यांचा पक्ष फोडला ते गेले त्याला तुम्ही गद्दार म्हणालात, मग त्यांच्या पक्षात गेलेले तुम्ही परत घेतले, याला आम्ही काय म्हणायचं. बरोबर. याला उत्तरं द्यावी लागतील या निवडणुकीमध्ये. कारण नवमतदार हा इतका सजग झाला आहे, त्याला अपेक्षा काय आहेत. तुम्ही राजकीय भांडणं, तंटे, कंते काय तुम्हाला करायचं ते करा, पण माझ्या भविष्यासाठी तुम्ही काय करणार आहात एवढं मला सांगा. मी येऊन EVMला बटन दाबतो. हा नवमतदारांचा मनात पडलेला प्रश्न. आणि नवमतदार बहुतेक स्वतःहून सांगणार नाहीत मी कुणाला, ते करून दाखवतील. ते सांगणार नाहीत पण ते करून दाखवतील. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या नवमतदारांच्या हातात निवडणूक आहे आणि त्याची संख्या जी आता पुरवणी यादी 5 तारखेपर्यंत येईल, त्या पुरवणी यादीमध्ये नवमतदारांची वाढणारी संख्या आणि लोकसभेमध्ये वाढलेला नवमतदारांचा टक्का, तो दुसऱ्यांदा मतदान करणार आता विधानसभेला, आणि विधानसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणारे तरुण मुलं जी आहेत, हे डिसाइडिंग फॅक्टर्स असतील महाराष्ट्राच्या विधानसभा 2024च्या निवडणुकीतले. मी परत सांगतो, लोकसभेला पहिल्यांदा मतदान करून विधानसभेला दुसऱ्यांदा मतदान करणारे आणि विधानसभेला पहिल्यांदा मतदान करणारे तरुण मतदार हे या महाराष्ट्राच्या निवडणुकीतले डिसाइडिंग फॅक्टर असतील. मग जे तरुण चेहरा आता एका दुसऱ्याच पक्षाने दिलेला आहे मनसेनी, आणि दुसरे ठाकरे निवडणुकीत आता उतरलेले आहेत आदित्य ठाकरेनंतर, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे, ते आता दुसरे ठाकरे बनलेले आहेत निवडणुकीच्या राजकारणात येणारे, आणि मनसेने मोठी तयारी केलेली दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेला यावेळेस यश अपेक्षित आहे का? काय दिसतं, तुमचं काय चित्र आहे तुमच्या डोळ्यापुढे? मनसेने त्यांची धरसोड भूमिका सोडली पाहिजे. सतत एक विचार घ्यायचा, तो बदलायचा, दुसरा घ्यायचा, परत बदलायचा, तिसरा विषय घ्यायचा, पुन्हा बदलायचा, पण कन्सिस्टन्सी नाहीच आहे. ही कन्सिस्टन्सी विचार बदलायची आहे, मुद्दे बदलायचे आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे राज ठाकरेंच्या सभेला जर लाखांनी गर्दी होत असेल तर राज ठाकरेंच्या सभेमध्ये होणारी ही गर्दी तर ती मतांमध्ये का रूपांतरित होत नाही? ती व्हायला पाहिजे. मग ती मतांमध्ये रूपांतरित होणार नसेल तर मग तुम्ही जे उमेदवार उभे करताय हे कोणाच्या सपोर्टसाठी करताय की स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी करताय?
हा प्रश्न मतदारांना निश्चित पडलेला आहे. म्हणजे 2009 साली जे 13 आमदार होते मनसेचे आणि प्रत्येक महापालिकेमध्ये किमान 20-25 नगरसेवक मनसेचे होते, आज काय स्थिती आहे? बरोबर. आणि ते त्यांची ब्ल्यूप्रिंट कुठं गेली ते त्यांनाच विचारायला लागेल. दाखवली त्यांनीच होती. दाखवली म्हणजे दाखवली, उलगडून नाही दाखवली, सांगितली नाही, फक्त आहे म्हणाले. मग ते आहे ती गेली कुठे ते शोधायला लागणार आहे की आर्काईव्ह करून ठेवली ते विचारायला लागणार आहे. म्हणजे या ब्ल्यूप्रिंटच्या नावाखाली तुम्ही मतं मागता, तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला, त्याच्यात सातत्य ठेवा. म्हणजे उद्धव ठाकरे आमदार झाले, आदित्य ठाकरे आमदार झाले, मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले आणि त्याच्यानंतर आता अमित ठाकरे मैदानात येत आहेत. मग अमित ठाकरे मैदानात येत असताना मुंबईत ही चर्चा आहे की माहीम मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यावर दबाव वाढतोय की तुम्ही अर्ज माघारी घ्या. महेश सावंत नावाचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मैदानात आहेत. मग चर्चा ही पण आहे की वरळीमध्ये आदित्य ठाकरे मागच्या वेळेला निवडणुकीला उभे असताना मनसेने त्यांचा उमेदवार दिला नाही, त्यांना मदत केली. मग यावेळेला उद्धव ठाकरे गटाने उमेदवार का दिला याची चर्चा वेगळी आहे. मग यामध्ये जर माघार कोण घेणार? महेश सावंतचं काम हे सदा सरवणकरांपेक्षा माहीममध्ये चांगलं आहे, घरोघर त्यांची पोहोच आहे. सदा सरवणकर हे आता मुंबईतल्या सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. मग या सगळ्या याच्यामध्ये सदा सरवणकरांचा मुलगाही समाधान सरवणकर नगरसेवक आहे. मग ते जर माघार घेत असतील तर नामुष्की कोणावर आहे? विद्यमान आमदारांनी माघार घ्यावी. मग हा दावा कोण कोणासाठी टाकतंय? बरोबर. अमित ठाकरे मैदानात उतरले तर अमित ठाकरेंनी संघर्षाचा एक वारसा जपावा जो त्यांच्या वडिलांनी जपलाय. बरोबर. बाळासाहेबांपासून दूर आल्यानंतर मनसे पक्ष उभा करताना राज ठाकरेंना काय पापड वेलावे लागले असतील, त्या संघर्षाची किनार अमित ठाकरेंना फारशी आहे की नाही मला माहीत नाही. पण तो संघर्ष त्यांनी शिकून घ्यावा. संघर्षासाठी रस्त्यावर उतरावं, आंदोलनं करावीत, जनतेचे प्रश्न मांडावेत, सुटले नाहीत तर सरकारला धारेवर धरावं. ही ठाकरेंची शैली, ठाकरेंचा बाणा त्यांनी रुजवला पाहिजे. आणि तो बाणा जर रुजवला आणि त्या प्रकारे जर अमित ठाकरे मैदानात उतरले तर निश्चितपणे महाराष्ट्राची जनता त्यांच्याबरोबर जाईल. कारण ठाकरे या नावाला महाराष्ट्रात आज वलय आहे, ते पुढेही राहील, वलय संपणारं नाही. शिवसेना 2 झाल्या तरी ठाकरेंच्याबद्दलची अस्मिता, ठाकरेंच्याबद्दलचं प्रेम, आपुलकी शिवसेना म्हणून हे आजही कायम आहे. पण ती मतांमध्ये परावर्तित होण्याकरता या दोन्ही ठाकरेंना काहीतरी करावं लागेल. बरं, आपण आता शेवटाकडे वळूया. मी आता एक एक राजकीय पक्षाचं फक्त नाव घेतो. त्यांची स्ट्रेंथ काय आहे या घडीला आणि विकनेस काय आहे असं आपण फक्त सांगूया. म्हणजे असं तुम्ही सांगा काय तुम्हाला काय वाटतं. सगळ्यात पहिलं म्हणजे भारतीय जनता पक्ष, त्यांची आत्ता स्ट्रेंथ काय आहे आणि विकनेस काय आहे या विधानसभेच्या निवडणुकीसाठी. भारतीय जनता पक्षाची स्ट्रेंथ एक आहे की त्यांच्याकडचे नेते मंडळी हे खूप ताकदवर आहेत. आणि त्यांच्याकडची विकनेस या निवडणुकीतली ही आहे की त्यांनी नवे उमेदवार द्यायला पाहिजे होते. ते कुठतरी त्यांना अडचणीत थोडंफार ठरू शकतं. ओके. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या संदर्भात सांगायचं झालं तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांच्या विभागात, त्यांच्या मतदारसंघात खूप चांगली कामं केली आहेत. आणि जसा त्यांचा स्ट्राईक रेट लोकसभेला राहिला तोच स्ट्राईक रेट या विधानसभा निवडणुकीमध्ये राहू शकतो. परंतु काही आयात केलेल्या उमेदवारांमुळं आणि चुकीच्या दिलेल्या उमेदवारांमुळं ज्या शिंदे गटाच्या जागा आहेत तिथे अपेक्षित असलेले उमेदवार न देता आयात केलेले उमेदवार आणि पक्षातनंच दिले गेलेले चुकीचे उमेदवार याचा कुठतरी फटका जागांमध्ये त्यांना बसू शकतो. पण ते तुलनेने भाजपच्या बरोबर तितकाच स्ट्राईक रेटमध्ये स्पर्धा करू शकतात. आता महायुतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर लाडक्या बहिणीच्या संदर्भात जी योजना यांनी आणली त्याच्यामध्ये अजितदादा अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे प्रोजेक्ट केलं आणि ती लोकांपर्यंत निश्चित पोहोचली. लाडक्या बहिणीचा परिणाम या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागात बऱ्यापैकी महायुतीच्या बाजूने दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण महिलांचं मतांचं परिवर्तन त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमधून निश्चितपणे महायुतीच्या बाजूने जाऊ शकतं. पण दुसरी गोष्ट मला जी वाटते ती अशी की अजितदादांची जी एक करारी भूमिका आहे, करारी व्यक्तिमत्व आहे अजितदादांचं, एक धाडसी व्यक्तिमत्व आहे, थेट कुठल्याही गोष्टीचा सामना करणं आणि स्पष्ट वक्तेपणा अजितदादांचा जो आहे ते वापरत असलेल्या गुलाबी जॅकेटमुळे कुठतरी मवाळ झालं असं मला वाटतं. आणि त्यांची इमेज त्याच्यातनं डाऊन करण्याचा प्रयत्न, कोण काम करतं त्यांच्याबद्दल मला काही माहीत नाही, पण त्यांची इमेज डाऊन त्याच्यामधनं होऊ शकते. कारण अजितदादा हे त्या जिथं बसतात तिथंच तो प्रश्न बाजूला करतात, हे अजितदादा मी कायम पाहिलेत. पण
त्यांना ज्या पद्धतीने पक्षाचा रंग त्यांच्या गुलाबी केला, त्यांच्या जॅकेटचा रंग गुलाबी केला, प्रचारामध्ये झेंडे गुलाबी आणले, म्हणजे ते ह्याचा काय. आणि त्यांची भाषणं देखील अशी आता थोडीशी भावनिक वगैरे वाटू लागली आहेत बिलकुल असं वाटतं. बिलकुल, कारण त्याच्यामुळे अजितदादांची प्रतिमा जी एक असा कणखर नेता म्हणून होती ती कुठतरी थोडीशी त्यांच्या बदललेल्या रंगामुळे मवाळ झाली असं मला वाटतं. अच्छा. त्यानंतर पुढचा पक्ष म्हणजे काँग्रेसमध्ये नाना पटोलेसारखा एक चांगला प्रदेश अध्यक्ष काँग्रेसला आहे आत्ता असं मला वाटतं. पण काँग्रेसमध्ये त्यांच्यातच 2 गटांची मोठी स्पर्धा आहे. त्या मोठ्या स्पर्धेमुळं जो स्ट्राईक रेट काँग्रेसला लोकसभेमध्ये मिळाला होता, सर्वाधिक जागा घेऊन 13 काँग्रेस राज्यामध्ये नंबर 1 ठरली होती. आता विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या अंतर्गत कुरबुडीमुळं त्याच्यात कुठतरी काँग्रेसला फटका बसू शकतो असं मला वाटतं. ज्या अपेक्षित जागा होत्या, जे नॅरेटिव्ह लोकसभेच्या नंतर निवडणुकीच्या महाविकास आघाडीकडे सेट झालं होतं, ते याच नेत्यांच्या अंतर्गत गोंधळामुळं ते कुठतरी फिसकटले असं चित्र आत्ता दिसतंय. अच्छा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ते ठाकरे आहेत. एकदा बोलले की माघारी येत नाहीत. जे लोकसभेला वेळेत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, चंद्रहार पाटलाची उमेदवारी डिक्लेअर केली, काँग्रेसमध्ये त्यांच्यात वाद झाले, त्यांनी काय ती उमेदवारी शेवटपर्यंत माघारी घेतली नाही. सेम आत्ता झालं. जे लोकसभेत जी पहिली यादी महाविकास आघाडीमधून कोणी काढली तर उद्धव ठाकरेंनीच काढली. विधानसभेला देखील पहिली यादी कोणाची आली तर ती उद्धव ठाकरेंचीच आली महाविकास आघाडीतून. त्याच्यातल्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे संजय राऊत बोलताना बोलले पत्रकार परिषदेत, जयंत पाटील, संजय राऊत आणि नाना पटोले होते, ते म्हणाले की यादीमध्ये काही करेक्शन्स आहेत ते करावे लागतील, हे बोलून गेले. पण केलं का करेक्शन? नाही झालं. हे ठाकरे आहेत. ही त्यांची स्ट्रेंथ आहे. एकदा बोलले तर बोलले, माघारी नाही. एकदा दिलं, देऊन टाकलं. मग तिथे त्याच्यातलं सगळ्यात मोठं एक उदाहरण सांगतो. या निवडणुकीतलं जे सांगलीचं मागाशी मी सांगितलं, या निवडणुकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातला भूमपरांडा जो मतदारसंघ आहे तिकडे नुकतंच त्यांचे माजी आमदार जे आहेत ज्ञानेश्वर पाटील, त्यांचं निधन झालं. बरोबर. त्यांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली, रणजित पाटलाला. बरोबर. ती यादी जाहीर झाली तर तिथलेच माजी आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल मोठे, जे शरद पवारांचे नातेवाईक आहेत, यांना शरद पवारांनी रातोरात एबी फॉर्म दिला. त्यांनी तुतारीच्या नावावर एबी फॉर्म भरून अर्ज भरला आणि रणजित पाटलांनी मशालीच्या चिन्हावर अर्ज भरला. जिथे शिंदे गटाचे उमेदवार हे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत, तेही मैदानात आहेत. आता याच्यात आघाडीत बिघाडी कुठे झाली पहिली महाराष्ट्रात, तर ती परांडा मतदारसंघात झाली. बरोबर. याचा फटका शिंदे गटाला बसणार आहे का? तर बिलकुल नाही. आघाडीतले 2 उमेदवार एकमेकांपुढे भिडल्यामुळं निश्चितपणे मतांचं विभाजन होऊन शिंदे गटाला त्याचा जास्त फायदा होईल. म्हणजे तानाजी सावंतांना या सगळ्या 2 उमेदवारांच्या विभाजनाचा निश्चित फायदा होताना दिसतोय. हे ठाकरे आहेत. एकदा बोलले, माघारी येणार नाही. आता पुढचं शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या बद्दल जर विचार केला तर या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी खूप इन्कमिंग केलं पक्षामध्ये. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते इन्कमिंग मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात झालेलं दिसलं आणि काही तुरळक प्रमाणामध्ये विदर्भातल्या 1-2 जिल्ह्यामध्ये झालेलं दिसलं. पण जो स्ट्राईक रेट आणि जी स्ट्रेंथ लोकसभेच्या वेळेला शरद पवारांच्या पक्षामध्ये दिसत होती, राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये, ती कुठतरी आत्ता मला डळमळलेली वाटते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. पण ते पवार आहेत. पवारांच्या खेळीपुढं अनेक जण नेस्तनाबूत झालेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पवार काय वेगळी खेळी खेळतात आणि त्याचा मतांच्या विभाजनामध्ये कसा उपयोग करून घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण ही त्यांची स्ट्रेंथ आहे. आणि विकनेसच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर पवारांकडून सोडून जे अजित पवार गटात गेले होते त्यातल्याच काही लोकांना पवारांनी परत आपल्याकडे घेऊन ठेवल्यामुळं आणि त्यांनाच उमेदवारी दिल्यामुळं कुठेतरी त्या पक्षातल्या तरुणांमध्ये त्याची नाराजी आहे. संभ्रम देखील आहे. नाराजी आहे. संभ्रमावस्था तर निश्चित आहे, पण नाराजी निश्चित आहे. अच्छा. आता पुढचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबद्दल जर बघायचं झालं तर त्यांच्याकडची एकमेव स्ट्रेंथ आहे राज ठाकरे. ह्याच्या पलीकडे दुसरी काही स्ट्रेंथ नाही आहे. बरोबर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आपलं केडर मजबूत ठेवलं नाही, हे वास्तव आहे. मुंबईच्या पलीकडे त्यांचे नेते शिल्लक राहिले नाहीत आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलं तर काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, काही मध्यंतरी BRS नावाचा पक्ष महाराष्ट्रात आला होता तेलंगणातला चंद्रशेखर राव यांचा, त्या पक्षात काही नेते गेले. त्यामुळं त्या नेत्यांबद्दल आपल्या पक्षातून सतत त्यांना एक उपक्रम द्यायला लागतो, एक कार्यक्रम द्यायला लागतो. तर ते राज ठाकरेंच्या सातत्य त्यात नसल्यामुळं, त्या पक्षातलं सातत्य नसल्यामुळं कुठतरी त्याच्यात मला काय म्हणूया की त्याच्यात वीक पॉईंट त्यांचा जो आहे तो हाच मला वाटतो की सातत्य नसणं आणि विसंगती असणं. पुढचा पक्ष अर्थातच
वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी जे त्यात बऱ्याच ठिकाणी त्यांनी उमेदवार सगळ्यात आधी डिक्लेअर केले, प्रकाश आंबेडकर यांनी. तर याच्यात जर समजा महाराष्ट्रामध्ये आपला आत्ता मराठा आरक्षणाचा एक मोठा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिला, मनोज जरांगे पाटील त्याच्यात मोठी भूमिका नेते म्हणून बजावत आहेत. या निवडणुकीत त्यांनी काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेत आणि काही ठिकाणी 30 तारखेनंतर मी माझी भूमिका जाहीर करेन की कुणाला जपायचं आणि कुणाला पाडायचं, हे त्यांचे वाक्य आहेत, माझे नाही. तर ते त्या ह्याच्यामध्ये काय भूमिका घेतात हा एक मुद्दा. त्याच्यानंतर ना मराठा जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एकवटतो, त्याला राजकीय भाषेमध्ये ध्रुवीकरण म्हणतात, पोलरायझेशन म्हणतात. तर मराठ्यांचं पोलरायझेशन झालं तर निश्चितपणे बाजूला मुस्लिमांचंही पोलरायझेशन होईल. आणि मराठा मुस्लिम जेव्हा ध्रुवीकरण झालेलं दिसेल त्यावेळेला राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे जे बहुजन समाज आहे तो बहुजन समाज कुठेतरी एकवटलेला दिसेल आपल्याला. म्हणजे तो BSPच्या छत्रीखाली जाईल, तो वंचित बहुजन आघाडीच्या छत्रीखाली जाईल, तो RPIच्या छत्रीखाली जाईल. त्यामुळे ही मतं नेमकी कोणाच्या बाजूने वळतात आणि कोणाचं पारडं खालीवर करून टाकतात त्याच्यावर वंचित बहुजन आघाडी नेमकं कोणासाठी काम करते, स्वतःसाठी की कोणाला पाडण्यासाठी, हे स्पष्ट होईल. आणि MIM बद्दल? MIM मी आत्ता जे सांगितलं त्याच प्रकारचं. आणखी एक प्रयोग होतोय, तिसरी महाशक्ती म्हणून बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि आणखी काही त्यांचे सहकारी, पण त्यांचा काही प्रभाव पडणार आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये? ते आत्तापर्यंत देशात कुठल्याही तिसऱ्या आघाडीचा प्रभाव कधीच पडला नाही. देवेगौडाचं आणि इंद्रकुमार गुजरालचं जर सरकार आपण त्यावेळेचं जर बघितलं तर त्याच्यानंतर तिसरी आघाडी कधीही स्ट्रॉंग होताना दिसली नाही, ती विस्कटताना अधिक दिसली. जे ज्यानं आत्ता स्वराज्य पक्ष स्थापन केला आहे संभाजीराजे छत्रपतींनी, तर त्याच्यात ते किती यशस्वी ठरतात एखादा आमदार सभागृहात पाठवण्यासाठी त्याच्यावरती ते सगळ्या गोष्टी आहेत. कारण त्यांची स्ट्रेंथ म्हणून आत्ता पाहायला काही मिळत नाही आहे. तर बच्चू कडूंचं कसं आहे, बच्चू कडू व्यतिरिक्त, जसं मी राज ठाकरेंचं म्हणालो, तर प्रहार संघटनेमध्ये बच्चू कडू व्यतिरिक्त मोठा नेता नाही आहे. त्यामुळे बच्चू कडू हे स्वतःच एक स्ट्रेंथ आहे आणि स्वतःच एक विकनेस आहे. स्वयंभू नेते. अच्छा, आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आणि तितकाच महत्त्वाचा, ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरती लढवली जाणार आहे, म्हणजे जाहीर करून किंवा न जाहीर करता, आणि त्याच वेळेस अंडर करंट त्याचे काय असणार आहेत असं आज या घडीला जाणवत आहे? निवडणुकीतले मुद्दे संतोष म्हणशील तर असं स्पेसिफिक नाही सांगता येणार की कोणत्या मुद्द्यावर अंडर करंट काय असणार आहे. महाराष्ट्रातले अंडर करंट हे मगाशी जसं म्हणालो की तरुण उमेदवार आणि तरुण मतदार हे डिसायडिंग फॅक्टर्स असतील या निवडणुकीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या निवडणुकीमध्ये जे अपक्ष उमेदवार उभे राहतील यांची संख्या 1995 प्रमाणे, 95ला जवळपास 35-40च्या दरम्यानचे अपक्ष उमेदवार निवडून आले होते आमदार म्हणून. तर आत्ता जर 15 ते 20 वेगळे अपक्ष आमदार जर निवडून आले तर ते देखील सत्ता बनवण्यासाठी जर गणित कमी पडलं तर हे सगळ्यात मेजर की फॅक्टर असेल, हे सगळ्यात मोठे गेम चेंजर असतील, हे सगळ्यात मोठे मॅजिक फिगर बनवणारे असतील आणि त्यांचा वर्चस्मा आणि त्यांचा घोडेबाजार 23 तारखेनंतर अधिक वाढेल. वा. तर श्रोते हो, हे सगळे होते राजकीय फटाके जे आता फुटणार आहेत दिवाळीनंतर काही दिवसातच, 1-2 आठवड्यातच. पण त्याचा आत्ता वाद लावायचा आत्ता आपण कार्यक्रम केलेला आहे. दूर कोणाचा निघतो ते बघूया. तर धन्यवाद राजेंद्र, वेळात वेळ काढून तू इथे आला आणि ह्या सगळ्या इतक्या छान पद्धतीने गोष्टी उलगडून दाखवल्या, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्पष्टपणे, परखडपणे आणि तुझ्या साजेशा शैलीला अनुसरून. थँक्यू, धन्यवाद.